1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाळा न्यायालयानं आज मुस्तफा डोसा, अबू सालेमसह 6 जणांना दोषी ठरवलं। या खटल्याविषयी आणि शिक्षेच्या तरतुदीविषयी अधिक चर्चा करण्यासाठी कायदेतज्ञ ॲडव्होकेट निलेश पावसकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। पावसकर सर, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। 24 वर्षांचा कालावधी गेला 1993च्या बॉम्बस्फोट खटल्याचा आज सुनावणी झाली आणि खरंय विशेष न्यायालयानं मुळात त्यांना दोषी ठरवलं। त्यात अबू सालेम सारखा नंतर तो आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ठरला याचा समावेश आहे। पण 24 वर्षांचा कालावधी हा खूप आहे। म्हणजे असं वाटतं की त्या ज्या बॉम्बस्फोटात ते बळी पडले त्यांच्या वेदना आता कुठे परक्या झाल्या का, कारण एवढा कालावधी इथे गेलाय तरी सुद्धा पोलीस तपास यंत्रणेने अविरत परिश्रम करून हे सगळे उभं केलं आणि आज आपण दोषी त्यांना ठरलेले 19ला सुनावणी होईल त्याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। मुळात प्रश्न असा येतो की हे जी सुनावणी होईल किंवा आतापर्यंत जो हा जो कार्यकाळ आहे, एक कायदेतज्ञ म्हणून आपलं काय मत आहे त्याच्यात? पहा, आता मुळात 25 वर्षापूर्वी ही घटना घडली, त्यानंतर हा जो काही आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा सगळा कट या ठिकाणी रचला गेला होता, याची पाळंमुळं संपूर्ण पाकिस्तानमध्ये आणि परदेशांमध्ये आहे। RDX 3000 किलो आणलं गेलं की जे बहुधा दुसऱ्या महायुद्धानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर RDX किंवा स्फोटक हे पहिल्यांदा आणलं गेलं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये या सर्वांना तपास करून शोधणं, पकडणं आणि त्यांना न्यायालयासमोर आणणं, त्यांच्यावर खटला चालवणं हे खरोखरच खूप जिकिरीचं काम होतं। तरीही आपल्या पोलिसांनी प्रचंड मेहनत करून सुरुवातीला 2003 पर्यंत जी काही मंडळी सापडली त्यांच्या विरुद्ध आपण पहिल्यांदा खटला चालू केला आणि त्याच्यात जवळपास 129 आरोपींपैकी 100 आरोपी दोषी ठरवले गेले आणि त्यांना साधारण 6 महिन्यापासून ते फाशीपर्यंतच्या शिक्षा ठोठावल्या गेल्या, ज्याच्यात याकूब मेमनक होता। त्यानंतर 2003 ते 2010 या काळामध्ये जे आरोपी पकडले गेले त्यांच्या विरुद्ध हा पुढचा खटला चालू झाला की ज्याच्यामध्ये अबू सालेम आला आणि मुस्तफा डोसा वगैरे हे सगळे आले। आता या खटल्याला सुद्धा 2011 पासून सुनावणी चालू आहे आणि त्यानंतर आता 2017 मार्चला ह्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली। काय आहे की जे कायद्याची सिस्टीम आपण अडॉप्ट केलेली आहे त्यामुळे आरोपीला पूर्ण संधी दिल्याशिवाय त्याला शिक्षा ठोठावता येत नाही। त्यामुळे ह्या इतक्या मोठ्या प्रमाणावर साक्षीदार तपासून जवळजवळ 600च्या वर विटनेस हे सगळे मागच्या खटल्यातले इथे वापरले गेले। तर ह्या सगळ्यातून आज जो काही हा निर्णय लागलेला आहे तो खरं तर कौतुकास्पद आहे निश्चितच। पण त्याचबरोबर एक नेहमी असं वाटत राहतं की आज 25 वर्ष झाली आणि 25 वर्षानंतर जर आपण पाहायला गेलो की जे बळी गेलेले आहेत त्यांचे नातेवाईक आज जे न्यायाची वाट बघतात त्यांना जर आपण विचारलं काय मिळालं तर फक्त एक देहदंड याकूब मेमन, बाकी अजूनपर्यंत कोणालाही देहदंडाची शिक्षा झालेली नाही, मृत्यूची शिक्षा झालेली नाही। मेन यातले जे किंगपिन्स कॉन्स्पिरेटर म्हणतो, मास्टरमाइंड्स, ते दाऊद इब्राहिम अजून पकडला गेलेला नाही। मुस्तफा डोसाचा भाऊ मोहम्मद डोसा तो पकडला गेलेला नाही। दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम पकडला गेलेला नाही। त्यामुळे मग शेवटी असा विचार येतो की आपण खरंच काय मिळवलं अजूनपर्यंत। निश्चितच, आणि हा आंतरराष्ट्रीय कटाचा हा भाग होता। पाकिस्तान सारखं राष्ट्र जे भारताच्या सार्वभौमत्वाला सतत आव्हानं निर्माण करत आहे आणि ह्यातले जे गुन्हे आहेत की अक्षरशः भारतविरोधी कारवाया, दहशतवादी कारवाया, आणि आपण जर सर म्हणालात की जो एवढं RDX जो उतरवलं गेलं इतका तो घातपात इतकं ते मोठं होतं, तर ह्यापेक्षा मोठा नरसंहार करण्याचाच त्यांचा हेतू होता, यापेक्षा हानी करण्याचा हेतू होता। तरी त्यामानाने त्यांनी जे झालेलं आहे तरी सुद्धा एवढे बळी त्यातनं गेलेले आहेत। आता मुद्दा असा येतो की अबू सालेम आणि मध्ये इतका कालावधी गेलाय, मग तो पोर्तुगालला त्याचं पलायन झालं, नंतर त्याला परत इथे आणण्यात आलं, मग आंतरराष्ट्रीय ज्याला प्रत्यार्पण करार झालाय, त्यामुळे त्याला जी शिक्षा होईल का, जी सुनावणी सोमवारी होण्याची, ती लोकांचं लक्ष त्याच्याकडे लागलेलं आहे। काय प्रकारचे गुन्हे त्या दोघांवर आहेत आणि मगाशी आपण सर म्हणालात तरी सुद्धा 30 जण अजूनही सापडलेले नाहीयेत। एवढ्या वर्षांत 30 जणांचा अजून पत्ता लागला नाही, याची पाळंमुळं इतकी खोलवर आहेत की ते आपल्या हाती अजून लागलेले नाही। अबू सालेम आणि याच्याबद्दल काय आहे सर? काय आहे, बेसिकली अबू सालेम आणि मुस्तफा डोसा ह्या सगळ्यांच्या विरुद्ध पहिला तर कट जो केला त्यांनी दहशतवादी कृत्यांचा, त्या कटाची कारवाई ह्या सगळ्यांच्या विरुद्ध कटाचा आरोप तर होताच, दहशतवादी कारवाया करण्याबद्दलचा आरोप होताच। त्याचबरोबर अबू सालेमवरती गुजरातवरून प्रचंड मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मुंबईत आणणं हा एक मोठा आरोप त्याच्यावर होता। मुस्तफा डोसाचं जर आपण पाहिलं तर त्याच्यावर हत्या, दहशतवादी कारवाया, याचबरोबर RDX पाकिस्तानातून आणायचं हा सगळा आरोप त्याच्यावर होता। पण सगळ्यात जर वाईट काय असेल आपल्या दृष्टीने तर एवढ्या सगळ्या ह्या गुन्ह्यांना फाशीची शिक्षा आहे कायद्याने, पण अबू सालेमला आपण जेव्हा पोर्तुगालकडून आणलं त्या प्रत्यार्पण कायद्यानुसार आपण एका अटीला मान्यता दिली, ती म्हणजे याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार नाही। त्यामुळे सोमवारी कितीही युक्तिवाद झाले आणि काही झालं तरी एक सत्य आपल्या समोर राहील, ते म्हणजे अबू सालेमला फाशी होणार नाही।
हा त्यातला मला वाटतं सगळ्यात एक वेदनादायी भाग खरंच निदान वेदनादायी असेल. आपल्या सर्वांसाठी असेल. बरोबर आहे. त्यातनंच कय्यूम जो आहे तो तर त्याला निर्दोषतेची मुक्तता झालेली आहे. सर हा जो एक यातला आणखी एक भाग जो म्हणता येईल की त्यात असं विशेष नाव आपल्याला घेता येणार नाही, पण तरी सुद्धा बॉलिवूड असेल की दाऊदचे इथे हितसंबंध आहेत, आर्थिक हितसंबंध आहेत, मोठ्या प्रमाणावर आहेत, कित्येकदा हे सिद्ध झाले तरी आपण त्याला आणू शकत नाही. दुसरं म्हणजे संजय दत्तकडे RDX अबू सालेमनीच हे केलेलं होतं. त्यांनी तेव्हा जरी कोर्टात किंवा तक्रार पोलिसात केली असती तरी हे वाचलं असतं. आणि त्यानंतर जेव्हा मेननला फाशी झाली, ती फाशी होऊ नये यासाठी अनेकांनी सह्यांचे गोळा केले, रातोरात राष्ट्रपती भवनात गेले, रात्री कोर्ट उघडायला लावला. हा एक जो एक सामाजिक बांधिलकीचा अभाव असल्याचं एक चित्र जे हे दिसलं, ते कायदे तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं त्याच्यात? नाही, कसं आहे, बऱ्याचदा कायदे तज्ज्ञ म्हटल्यानंतर एखादा वकील जेव्हा कोर्टात उभा राहतो तेव्हा कायद्यात आम्हाला एक समजावलेलं असतं किंवा शिकवलेलं असतं असं म्हटलं तरी हरकत नाही की तुमच्याकडे एखादा आरोपी आला तर तुम्ही त्याचा आरोप न बघता वकील म्हणून त्याच्यासाठी काम करावं असा एक संकेत आहे. त्यामुळे शक्यतो कुठलाही आरोपी आपल्याकडे आल्यानंतर जनरली वकील ते नाही म्हणत नाहीत. मात्र माझं वैयक्तिक मत विचाराल तर माझं मत असं आहे की जेव्हा अशा प्रकारचे भयानक गंभीर आणि दहशतवादी गुन्हे होतात त्यावेळेला अशा आरोपींना खरं पाहता इतकी सहानुभूती दाखवणं हा सुद्धा मला वाटतं एक खरं तर मोठा अपराध, सामाजिक अपराध मानला गेला पाहिजे. रात्री 2 वाजता त्याच्यासाठी आपण सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडायला लावतो. हा जो काही प्रकार ज्या प्रमाणावर केला गेला काही एका गटाकडून तो अतिशय दुर्दैवी आहे. मला वाटतं त्यावेळेला त्यांच्यापैकी कुणाला तरी जे बळी गेले त्यांच्या नातेवाईकांच्या वेदना जाणवल्या असत्या, कदाचित त्यांच्यापैकी कुणी एखाद्या त्या बळीमध्ये सहभागी असता तर कदाचित त्या वेदनेची झळ पोचली असती. माझं म्हणणं त्यांचा तुम्ही प्रतिवाद करू नका असं नाही आहे, त्यांच्यासाठी तुम्ही जरूर रिप्रेझेंट करा, परंतु ज्या टोकाला जाऊन आणि ज्या आत्मीयतेने तुम्ही त्यांच्यासाठी केलं ती कुठेतरी मला वाटतं वेदना देणारी होती. बरोबर आहे. आता अबू सलेमची जो युक्तिवाद होईल सोमवारी, सर एक कुठल्या प्रकारचं आपल्याकडे निदान तुम्ही जसं म्हणालात की तो आंतरराष्ट्रीय गुन्हेगार प्रत्यार्पण किंवा हस्तांतरण जो करार होता तरीच तो कुठल्या प्रकारचा युक्तिवाद करायला स्कोप आहे आपल्याकडे इथे? नाही, जनरली कसं असतं की जेव्हा आपण एक सुरुवातीला वकिलांचा नेहमी युक्तिवाद असा असतो की मी गुन्हा केलाच नाही, मात्र एकदा दोषी ठरवल्यानंतर मी केलेल्या गुन्ह्याचं स्वरूप हे एकतर मी अजाणतेपणाने केलेलं होतं किंवा ते स्वरूप तेवढं गंभीर नव्हतं किंवा यापुढे त्याच्याकडून काही सुधारणा घडण्यासारखी अपेक्षा आहे, अशा प्रकारे युक्तिवाद केले जातात. परंतु हा खटला जर आपण पाहिला एज फार एज दिस केस इज कन्सर्न, याच्यामधले सर्वच गुन्हे हे एवढे गंभीर आहेत की खरं तर युक्तिवादाला स्कोपच खूप कमी आहे. त्यामुळे येऊन जाऊन शेवटी काय होईल की त्या फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये म्हणून मग बचन सिंगचा जो खटला आहे त्याच्यामध्ये ज्या काही गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत की रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असल्याशिवाय फाशीची शिक्षा देऊ नये, तर केवळ हा रेअरेस्ट ऑफ द रेअर भाग नाही आहे. अशा प्रकारे एखादं युक्तिवाद होईल, त्यापेक्षा काही फार याच्यामध्ये स्कोप नाही आहे. बरोबर आहे. आता मुद्दा आहे जो कालावधी 25 वर्षाचा प्रदीर्घ गेलेला आहे की ठीक आहे, पोलीस यंत्रणा अहोरात्र त्यांनी हे केलं, तेव्हाचे जे पोलीस उपायुक्त त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, सगळे झालं, पण कायदेही सक्षम आहेत आपल्याकडे, पोलीस यंत्रणा सक्षम आहे, अहोरात्र काम करते, तरी सुद्धा हा न्यायव्यवस्था अधिक सक्षम व्हायला कितपत स्कोप कशा प्रकारे झाली पाहिजे, त्यांनी हा वेळ वाचेल आणि लोकांचा न्यायव्यवस्थेचा विश्वास हा द्विगुणित होईल. नाही, कसं याला 2 भाग आहेत. एक म्हणजे तपास आणि दुसरा भाग म्हणजे न्याय यंत्रणा. मुळात तपासामध्ये आज आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने 2008 साली निर्णय दिला होता की तपास करणारे पोलीस आणि बाकीचे संरक्षण देणारे वगैरे इतर कामं करणारे पोलीस यांच्या 2 वेगळ्या यंत्रणा करा. परंतु आजही एकच पोलीस यंत्रणा ही तपासाचं पण काम करते, पुढाऱ्यांना संरक्षण देण्याचं पण काम करते, कुठे आग लागली तर तिथे धावण्याचं पण काम करते, बंदोबस्ताचं. त्यामुळे पोलीस यंत्रणेचा जो प्रचंड ताण निर्माण होतो त्यामुळे तपासामध्ये त्याचा कुठेतरी परिणाम दिसून येतो. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे न्याय यंत्रणा. आपण जर इतर परदेशात पाहिलं, फॉरेन कंट्रीजमध्ये पाहिलं तर तिथे 10,000 लोकांसाठी एक न्यायाधीश असतो आणि तीच संख्या आपल्याकडे जवळजवळ 8 ते 9 लाख लोकांसाठी एक न्यायाधीश अशी आहे. त्यामुळे न्यायाधीशांची कमी असलेली संख्या, न्याय यंत्रणेला देण्यात येणाऱ्या सुविधा अतिशय कमी आहेत. तुम्ही कुठल्याही कोर्टात गेलात तर तुम्हाला दिसेल की न्यायाधीशांना जी खोली दिली जाते त्यांची चेंबर ते अतिशय छोट्या असतात, तिथे कधी कधी प्रसाधन गृहाच्या सुविधा नसतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपली न्याय यंत्रणा काम करते. त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्यासाठी काहीतरी विचार झाला पाहिजे. जोपर्यंत तिथं आपण इन्फ्रास्ट्रक्चरल ज्याला आपण म्हणतो त्या
डेव्हलपमेंट जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत आपल्याला हे अशा प्रकारे 25 वर्षात एक देहदंड अशी अवस्था सामोरी जावी लागते. बरोबर. अगदीच. आता एक शेवटचा प्रश्न की ह्या 93च्या याच्यामुळे आपण एक आंतरराष्ट्रीय कारवायांचा एक बळी पडलेलं एक राष्ट्र ठरलं की एवढी कॉन्स्पिरसी आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या अगेन्स्ट ही केली गेली. त्यानंतर आपल्याकडे दहशतवादी हल्ला झाला 2006 मध्ये. तो एक पर्व हे सुरू झालं. पण कुठेतरी या सगळ्याच्या हे जे आरोपी आहेत त्यांना कुठेही एक रिग्रेट्स नाही आहेत, कुठले पश्चाताप नाही. अबू सालेमवर तर पिक्चर बनवले गेले किंवा दाऊद म्हणतात तिकडे आहे तो, त्याला आणण्याचं अजून तरी कसं हे नाही आहे. कशा प्रकारे आपण बघता या संपूर्ण स्थितीकडे? नाही, काय झालंय, एखादा माणूस सभ्य असला की त्याचा सभ्यपणा हा कधी कधी समोरचा माणूस हा त्याचा डरपोकपणा म्हणून घेतो. अशा प्रकारे कुठेतरी आपल्या देशाची अवस्था झालेली आहे. आपण सगळे कायदे पाळतो, गुन्हेगाराला सुद्धा आपण सगळे कायदे पाळूनच त्याच्या विरुद्ध आपण शिक्षा देतो. ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण जो काही त्याच्यामध्ये वेळ जातो, त्या डिले जो त्याच्यामध्ये होतो, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड जसं आपण म्हणतो, तो त्याच्यामध्ये एवढा वेळ जातो की ह्या आरोपींची कायद्याबद्दलची, तपास यंत्रणेबद्दलची आणि शिक्षेबद्दलची भीती जवळजवळ नष्ट झालेली आहे. कारण यांचा असा समज झालेला आहे की आपलं आयुष्य हे अशा प्रकारे आरामात निघून जाईल आणि ज्या दिवशी शिक्षेचा दिवस येईल कदाचित तोपर्यंत आपण नैसर्गिकरित्याच कदाचित मृत्युमुखी पडू. त्यामुळे हा जो डिलेचा भाग आहे हा कुठेतरी मला वाटतं संपूर्ण यंत्रणेला घातक आहे. तो जर मिटला तर लोकांमध्ये दहशत सुद्धा निर्माण होईल आणि मला तर असं वाटतं की फाशीची शिक्षा ही जास्तीत जास्त दहशतवाद्यांना आवश्यक आहे अशासाठी, कारण जो एक डेटरंट इफेक्ट आपण म्हणतो पोटेन्शियल क्रिमिनल्समध्ये, भविष्यात घडणारे जे गुन्हे आहेत त्यांना कुठेतरी आळा बसावा म्हणून फाशीसारख्या शिक्षा ह्या अशा गुन्ह्यांना तातडीने खटले चालवून दिल्या गेल्या पाहिजेत. तरच भविष्यात जे खटले अशा प्रकारे उभे राहतात ते गुन्हेगार त्यांना आळा बसू शकेल. निश्चितच सर. आणि आता 19ला जी सुनावणी जेव्हा शिक्षा हे होईल, खरोखर देशाचं लक्ष लागलेलं आहे की कुठेतरी एक माणूस, एक नागरिक आहे ज्याला या गोष्टी आठवतात. आता आपल्यापैकी बरेच जण या 1993चे साक्षीदार आहेत, बऱ्याच जणांनी जवळनं पाहिलेले सुद्धा आहेत. त्या कुठेतरी त्या ज्या वाईट स्मृती ज्या आहेत त्या मनात राहिलेल्या आहेत. पण अशा प्रकारचे सक्षम जर निकाल किंवा निर्णय हे झाले तर कुठेतरी त्या वेदनांवर एक फुंकर घातली जाईल असं म्हणायला हरकत नाही. आज आपण 9:30 बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.